नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण आप्पेपात्रामध्ये दुधी घालून अगदी मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवतोय. उन्हाळ्यामध्ये बघा बराच वेळा आपल्याला जेवण जात नाही, पाणी पिऊन पिऊन नुसतं पोट असं भरल्यासारखं होतं. त्यावेळी तुम्ही अशी जर एखादी ही दुधीची, ज्याला दुधी आवडत नाही किंवा दुधीपासूनचे कोणतेही पदार्थ आवडत नाहीत, तर अशा वेळी तुम्ही जर ही दुधीची भाजी न बनवता या पद्धतीनं अशी ही रेसिपी बनवून खाल्लात तर नक्कीच तुम्हाला दुधी दुसऱ्या वेळी तुम्ही एक्स्ट्रा बाजारातून घेऊन याल आणि नक्कीच या पद्धतीची ही रेसिपी तुम्ही बनवून खाल. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, त्याहूनही खाण्यासाठी सुद्धा इतकी पौष्टिक आणि टेस्टी आहे की लहान मुलांपासून अगदी मोठ्यां प्रौढांपर्यंत सर्वजण अगदी खाऊ शकतात. मऊसूत बनते अगदी. तुम्ही कोणत्याही वेळी बनवू शकता. एवढी झटपट होणारी रेसिपी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे पहा दुधी घेतलेलं आहे. आता अर्ध्याची इथे मी बाजूला ठेवला आणि मी अर्धाच घेतलेला आहे. तर हा बघा साल काढून व्यवस्थित धुवून घेऊन अशा पद्धतीनं बारीक अगदी कट करून घेतला. आता हा दुधी आहे तो आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहा. आणि त्याच्यानंतर काही जिन्नस त्याच्यामध्ये घालायचे आहे. त्याच्यामध्ये आलं घातलं, त्याच्यानंतर लसूण घातलेलं आहे काही पाकळ्या, आणि लगेचच 4 ते 5 मिरच्या घालून त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही, जे दुधीचं अंगचं पाणी असतं तर त्याच्यानेच बऱ्यापैकी पहा अगदी छान असं पातळ मिश्रण तयार होतं. त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही. आणि इथे हे मिश्रण काढून घ्यायचं लगेच एका बाऊलमध्ये. तर पाहू शकता मिश्रण सर्व आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे ना बारीक रवा वापरायचा आहे. तर अर्धी वाटी इतका बारीक रवा घातला. त्याच्यानंतर इथे पाव कप इतकं बेसन घातलेलं आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. हळद पावडर घातली, हिंग पावडर घातली आणि 1 चम्मच इतका ओवा हातावरती चोळून घातला. नंतर चवीपुरतं मीठ घातलं. लगेच भरपूरशी कोथिंबीर घातली. 2 चमचे इतके दही घातलेलं आहे. दही जास्त आंबट असेल तर एखादा चमचा घाला. जर नॉर्मल असेल, आंबट जास्त नसेल तर 2 चमचे वापरू शकता. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते छान असं व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. तर पाहू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा अजिबात आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. एक 10 मिनटासाठी बॅटर साईडला रेस्ट करायला ठेवून दिलं आणि लगेच एक चटणी करायला घेऊया. त्याच्यामध्ये डाळवं आपण घेतलेलं आहे 2 चमच इतके. त्याच्यानंतर इथे पहा आपल्याला शेंगदाणेसुद्धा 2 ते 3 चमच इतके घ्यायचे आहेत. आल्याचा तुकडा घेतला. त्याच्यानंतर 3 मिरच्या कट करून घेतल्या आहेत. लसूण पाकळ्या घातल्या 4 ते 5. त्याच्यानंतर दही घातलेलं आहे 1 चमचाभर इतकं आणि पाणी घातलं. वरतून कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे आणि मिक्सरला याची छान असं बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची. तर खाण्यासाठी चटणी इथे तयार करून घेतली. आता हिला अजून छान खमंग बनवण्यासाठी एक छोटीशी फोडणी करून घेऊयात. तर चटणी मिक्सरमधून एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे पहा. आता आपल्याला तडका पॅनमध्ये छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घालून घेतलेलं आहे, जेणेकरून अशा पद्धतीची ही चटणी तयार झालेली आहे. जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा झालेली नाही आहे. तर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरं घातलेलं आहे, मोहरी आणि त्याच्यानंतर हिंग थोडासा घातला. छान अशी फोडणी केली आणि हिरव्या मिरच्या घालायचं असेल तुम्हाला घालू शकता किंवा लाल मिरचीची फोडणी करा. लाल मिरची इथे बघा मी घातलेली आहे. तर लाल मिरची 2 तुकडे घातले, कढीपत्ता घातला. छान अशी चरकन फोडणी या चटणीला खमंग बसली की तितकीशी चटणीसुद्धा खाण्यासाठी खूप भारी लागते. तर बऱ्याच वेळा आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेवणच जात नाही बघा, अशा पद्धतीनं त्यावेळी तुम्ही झटपट होणारी ही रेसिपी बनवू शकतात. तर इथे पाहू शकता ही चटणी तयार आहे. एकदा या पद्धतीने ही चटणी करून पहा, खूप भारी लागते चवीला. चवीपुरतं मीठ घातलं, छान मिक्स करून घेतली आणि चटणी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण साईडला करून ठेवूयात. जर तुम्हाला इथे ओलं खोबरं वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकतात. तर इथे पहा आता जे आपण रेस्टला बॅटर ठेवलं होतं ते 10 मिनटं छान असं भिजलेलं आहे, म्हणजेच रवा छान असा फुललेला आहे त्याच्यातला. आता त्याच्यामध्ये काही कांदा मी अर्धा कट करून घेतला होता, बारीक अगदी तुकडे ते घालून घेतले. त्याच्यानंतर कांद्याची पात होती माझ्याकडे ती घालून घेतली. कोथिंबीर घातली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. परत एक वेळा अजिबात पाणी वापरायचं नाही आहे पाहायचे शेवटपर्यंत. आता ना छान मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं. लगेचच याला छान अशी जाळी सुटावी, अगदी छान असं गुबगुबीत हे आपलं तयार व्हावं. त्याच्यासाठी पहा इथे मी वापरते इनो. आता इथे पूर्ण पाकीट वापरणार नाही आहे, तर याच्यातलं मी अर्धं पाकीट इथे मी सुरुवातीला वापरलं होतं आणि इथे मी अर्धंच आत्ता वापरलेलं आहे. तर अर्धं पाकीट घालून घेतलं आणि त्याच्यानंतर वरतून थोडंसं किंचितचं पाणी टाकलेलं आहे. छान असं व्यवस्थित
बॅटरमध्ये मिक्स करून घेतलं. अगदी छान असं जाळीदार बॅटर तयार झालेलं आहे. पाहू शकता मस्त फुललेलं आहे, फ्लफी झालेलं आहे. आता लगेचच इकडे तव्यावर आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती अप्पे पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि अप्पे पॅनमध्ये सर्व खणांमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं. पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी दाखवलं या पद्धतीनं तेल घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे अप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच इतकं बॅटर घालून घ्यायचं आहे. पहा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीनं बॅटर सर्व खणांमध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथे लो टू मिडियमच ठेवायची, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही. शक्यतो साईडच्या खणांमध्ये सुरुवातीला बॅटर घालायचं आणि मगच मधल्या खणांमध्ये घाला, कारण मध्ये जास्त हीट लागते आणि त्याच्यामुळे काय होतं मधले पटकन तयार होतात आणि बाकीचे साईडचे तयार व्हायला थोडंसं टाईम लागतो. त्याच्यामुळे शक्यतो साईडच्या खणांमध्ये सुरुवातीला घालून घ्या आणि त्याच्यानंतर मध्ये घाला. नंतर वरतून थोडंसं एक चमचाभर इतकं तेल पसरवून घेतलं आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं छान असे अप्पे तयार करून घेतले. एका साईडनी मस्त असे अप्पे तयार झाले. पलटी करून घ्यायचे, दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे. पाहू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि मस्त आपले अप्पे टम्म फुगलेले आहेत. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊया. त्याच्यानंतर भाजत असताना आपल्याला इथे झाकण ठेवायची अजिबात गरज नाही, नाही झाकण ठेवलं तरीही चालेल. तर पाहू शकता इथे सर्व अप्पे मी एक एक करून व्यवस्थित असे पलटी मारून घेतले. 1-2 मिनटं ठेवायचे म्हणजे दोन्ही बाजूनी कलर छान येतो पहा. तर आता इथे सर्व अप्पे आपले तयार झालेले आहेत. आता इथे हे सर्व अप्पे काढून घेऊयात. तर पाहू शकता मी इथे तुम्हाला दाखवते मस्त अगदी जाळीसुद्धा सुटलेली आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित कलर आलेला आहे. शिवाय अगदी मऊसूत तयार झालेत, अजिबात ह्याच्यामध्ये कुठेही पीठ वगैरे कच्चं राहत नाही. अगदी छान असे तयार होतात आणि कमीत कमी तेलाचा वापर करून आपण आज इथे ही रेसिपी बनवलेली आहे. आता लगेचच दुसऱ्या खणांमध्ये सुद्धा हे काढून घेतल्यानंतर तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे बॅटर आपल्याला एक चम्मच इतकं सर्व खणांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे पहा जितकं बॅटर होतं तितकं घालून घेतलं आणि 2 खण आपले इथे शिल्लकच राहिलेले आहेत. बॅटर काय आपलं संपलेलं आहे. तर आता पहा हे सुद्धा आपल्याला एक 5 मिनटं छान असं व्यवस्थित असं एका बाजूनी भाजून घ्यायचं. नंतर दुसऱ्या बाजूनी 1-2 मिनटं झाकण न ठेवता भाजून घ्यायचं. तर ही रेसिपी पहा बनवायला अतिशय साधी सोपी आहे, तितकीच पौष्टिकसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे आज आपण इथे दुधी भोपळ्यापासून बनवलेली आहे. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये पहा खायची इच्छा होत नाही आणि दुधी भोपळा तर बऱ्याच वेळी मुलांना आवडत नाही किंवा घरच्यांनासुद्धा आवडत नाही. भाजी खाऊन किंवा इतर काही पराठे वगैरे हे ते खाऊन कंटाळा आलेला असतो. तर त्यावेळी पहा तुम्ही अशी ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही बनवू शकता. अतिशय पौष्टिक होते, मुलं अगदी आवडीने खातात, प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात. इतकी छान अशी गुबगुबीत मस्त टम्म फुगलेली मऊसूत होते, त्याच्यामुळे सर्वजण आवडीने खातात. कमीत कमी तेलाचा वापर करून आज आपण इथे ही रेसिपी बनवलेली आहे. आता हे सर्वसुद्धा आपण पहा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून घेतले आणि हे सुद्धा मी इथे काढून घेतलेले आहेत. तर आता हे तुम्ही आपण ज्या चटपटीत चटणी तयार केली त्याच्यासोबत खाऊ शकतात किंवा मग अजून तुम्हाला इथे सॉससोबत खायचे असेल सॉससोबत तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे खाऊ शकतात. तर इथे वरतून कोथिंबीर घालून घेतली, एक तोडूनसुद्धा दाखवते पहा. मस्त अगदी आतूनसुद्धा व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. जाळीसुद्धा खूप सुरेख पडलेली आहे, कलर मस्त आलेला आहे. या खमंग चटणीसोबत तुम्हीसुद्धा हे अप्पे एकदा नक्की बनवून पहा. खूप टेस्टी होतात आणि घरात सर्वांना आवडतात. एकदा का तुम्ही हे रेसिपी बनवून घरच्यांना खाऊ घातली तर घरचे तुमचं कौतुक इतरांजवळ केल्याशिवाय राहणार नाही, तेवढी जबरदस्त लागते. नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपली ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. आपल्या भरपूर साऱ्या रेसिपीज अशा सोप्या पद्धतीनं अपलोड केलेल्या आहेत, नक्कीच तुम्हाला आवडतील. चेकआउट करा आणि आवडली तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.